नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण रक्षाबंधन विशेष कोणतेही महागडे साहित्य न वापरता म्हणजेच खवा, मावा, कंडेन्स मिल्क या साहित्याचा वापर न करता अगदी मोजक्या घरगुती साहित्यात रवा बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही रवा बर्फी खाताना समजतही नाही ही रव्यापासून बनवली आहे. शिवाय ह्या रव्या बर्फीला अगदी माव्याची चव येण्यासाठी इथे मी एक सिक्रेट पदार्थ त्यामध्ये घातला आहे. त्यामुळे अगदी माव्याची चव या बर्फीला येते. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रवा बर्फी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये 3 चमचे तूप घालूया. तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. राहिलेले पाव चमचा तूप आपण नंतर प्लेट ड्रेसिंग करण्यासाठी वापरणार आहोत. ते आता आपण बाजूला ठेवूया आणि तूप अगदी व्यवस्थित वितळून घेऊया. तूप वितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालूया आणि गॅस बंद करूनच अगदी रवा फुलेस्तोवर भाजून घ्यायचा आहे. आता रवा भाजत असताना अशा प्रकारे दाबून दाबून एकसारखा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा एक एक दाणा मोकळा होतो आणि ही जी आपण रवा बर्फी बनवणार आहोत ती अगदी चविष्ट अशी तयार होते. म्हणून रवा बर्फी बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे रवा त्याचा रंग न बदलता अशा प्रकारे दाबून दाबून एकसारखा भाजून घ्यायचा आहे. आता साधारणतः 4 ते 5 मिनटानंतर पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि त्यामध्ये 4 चमचे आपण दुधावरची मलाई घालूया. इथे मी दुधावरची मलाई अशा प्रकारे व्यवस्थितपणे फेटून घेतली आहे. ती आता आपण त्यामध्ये अशा प्रकारे घालूया आणि अगदी गॅस बंद करूनच रव्यामध्ये मलाई अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यामुळे या बर्फीला अगदी माव्यासारखी चव येते. हे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. हे जरूर वापरा. जर मलाई आवडत नसेल तर तुम्ही मिल्क पावडरचाही इथे वापर करू शकता. आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर आणि रव्यामध्ये मलाई व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर रवा अगदी व्यवस्थित अशा प्रकारे मोकळा सुटसुटीत करून घेऊया. म्हणजेच त्यातील गुठळ्या व्यवस्थितपणे मोडून घेऊया आणि तो बाजूला ठेवूया. इथे रव्यात मलाई घालताना गॅस बंद करूनच नंतर मलाई घालून अगदी अशा प्रकारे एकसारखा रवा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित मी अगदी मोकळा सुटसुटीत तयार करून घेतला आहे. अशा प्रकारे रवा अगदी व्यवस्थितपणे फुलवून घ्यायचा आहे. तो आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर आता आपण बर्फीसाठी पाक तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया. त्याबरोबरच पाव वाटी पाणीही घालूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी सतत ढवळून एक तारी पाक तयार करून घेऊया. आता पाक करून घेत असतानाच त्यामध्ये 3 ते 4 केशराच्या काड्या घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया. इथे मी केशर वापरत आहे. जर तुम्हाला केशर आवडत नसेल तर तुम्ही कोणताही फूड कलर वापरू शकता किंवा बर्फी जशी आहे तशी ओरिजिनलही रंग तशाच प्रकारे ठेवू शकता. साधारणतः 3 ते 4 मिनटानंतर पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता पाक तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशा प्रकारे साखरेचे मिश्रण बोटावर घेऊन बघायचे आहे. जर एक तार तुटत असेल तर अशा प्रकारे पाक तयार करून घ्यायचा आहे. लगेचच तो आपण रव्याच्या मिश्रणात अशा प्रकारे घालूया आणि रव्यामध्ये साखरेचा पाक अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. हे करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे. त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घालूया आणि अगदी अशा प्रकारे रव्यामध्ये साखरेचे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया.
आता मिश्रण एक संघ व्हावे यासाठी इथे मी एक मोठा चमचा मिल्क पावडर वापरत आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आता मिल्क पावडर घातल्यावर पुन्हा रव्याचे मिश्रण व्यवस्थित अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. हे करत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि सतत ढवळून रव्यामध्ये मिल्क पावडर अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. त्यानंतर रवा बर्फीला चकाकी यावी यासाठी जे राहिलेले तूप आहे ते आपण सर्वच्या सर्व त्यामध्ये घालूया आणि चमच्याने पुन्हा बर्फीचे मिश्रण अगदी एकसारखे व्यवस्थित एकजीव करत राहूया. पाहू शकता मिश्रण कढईपासून वेगळे होत आहे. अजून हे मिश्रण थोडेसे 2 ते 3 मिनटे अगदी गॅस मंद करून एकजीव करत राहूया. आता रवा बर्फी सेट करण्यासाठी इथे मी एक स्टीलची प्लेट घेतली आहे. त्याला अशा प्रकारे तुपाने ब्रशने अगदी एकसारखे व्यवस्थित ग्रीस करून घेऊया आणि ही प्लेट बाजूला ठेवूया. पाहू शकता रवा बर्फीचे मिश्रण कढईपासून वेगळे होत आहे, म्हणजे घट्टसर होत आहे. आता हे बर्फीचे मिश्रण व्यवस्थित सेट झाले आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यातील थोडे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर पाहूया. जर गोळा होत असेल तर समजावे बर्फीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. जर बोटाला रवा बर्फीचे मिश्रण चिकटत असेल तर समजावे की बर्फीचे मिश्रण तयार झाले नाही आहे. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. आता साधारणतः 1 ते 2 मिनिटांनंतर पाहू शकता मिश्रण थोडेसे कोमट झाले आहे. अशा प्रकारे बोटाला जर चिकटत नसेल आणि त्याचा गोळा होत असेल तर समजावे बर्फीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे गरमागरम रवा बर्फीचे मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपण गरमागरम मिश्रण जे बर्फीचे तयार करून घेतले आहे ते त्यामध्ये काढून घेऊया आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने अशा प्रकारे एकसारखे स्प्रेड करून घेऊया. पाहू शकता बर्फीचे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मी स्प्रेड करून घेतले आहे. आता बर्फी अगदी सुंदर दिसावी यासाठी इथे मी काजू बदामाचे बारीक काप तयार करून घेतले आहेत. कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता. आता काजू बदामाचे बारीक तुकडे अशा प्रकारे त्यावर घालूया आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित हलक्या हाताने दाबून घेऊया, म्हणजे ते निघणार नाहीत आणि बर्फी अगदी सुबक अशी दिसेल. आता बर्फीचे मिश्रण फारच गरम आहे, त्यामुळे साधारणतः 15 ते 20 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याचे आपण आवश्यकतेनुसार अगदी व्यवस्थितपणे काप तयार करून घेणार आहोत. साधारणतः 15 ते 20 मिनिटांनंतर पाहू शकता बर्फीचे मिश्रण अगदी व्यवस्थित सेट झाले आहे. त्याचे आता आपण अशा प्रकारे सुरीने व्यवस्थित काप करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये बर्फीचे तुकडे तयार करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे आणि चौकोनी तुकडे तयार करून घेत आहे. पाहू शकता किती परफेक्ट बर्फीचे मिश्रण तयार झाले आहे. हे कट करतानाही समजत आहे. अशा प्रकारे तयार झाली कोणतेही महागडे साहित्य न वापरता माव्याची चव असलेली रवा बर्फी. तुम्ही अशाच प्रकारे रवा बर्फी रक्षाबंधनाच्या दिवशी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.